सध्या मी अंतरवली सराटीमध्ये आहे. अंतरवली सराटीचं नाव पूर्ण राज्यात गाजलं ते मराठा आरक्षण आंदोलनामुळे. या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण झाले. जरांगे पाटलांनी 1 वर्षात संपूर्ण राज्यात दौरे केले, 5 उपोषण केले. या सर्व 1 वर्षाचा आढावा आपण जरांगे पाटलांकडून घेणार आहोत. दादा, 29 ऑगस्ट पैठण फाट्यावर सभा झाली. तुम्ही आवाहन केलं की जो मराठा आरक्षणात खुटा गाडलेला आहे तो उपटिणार. साध्य झाले? नक्कीच. कारण समाज एक आला हे अगोदर मातात होता. समाज एकत्र आल्यावर खोटेन खाटेन काहीच करत नाही. कोणीच काय करू शकत नाही. कसले संकट येऊ द्या, तोडण्याची ताकद मराठ्यात आहे. एकटा 50-55% या राज्यात मराठ्यांच्या मनगटात दम आहे. फक्त मराठ्यांना एक विचार चालवणारा पाहिजे होता. इमानदारीनं हा लढा पुढे जाणं गरजेचं होतं. मराठ्यांना हे गरजेचं होतं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. हा इमानदारीनं लढा सुरू आहे. मॅनेज होत नाही. हा लढा कोणाला फुटत नाही, कोणाला भेद सुद्धा नाही, कोणाला घाबरत नाही. डगमगणारे मराठी आम्ही नाही आहेत. त्याच्यामुळे मराठा एकत्र होणं गरजेचं होतं. छत्र यांनी आपल्या छगन भुजबळनं किती खुटे ठोकून ठेवले असले, सगळे उपटून फेकून दुसरे खोटे ठोकायची ताकद मराठ्यात. हे सांगायची कोणाला गरज नाही. फक्त चॅलेंज होतं माझा मराठा समाज एकत्र करणं, आणि तोही झाला. आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. लाखाच्या संख्येनं मराठी एक आहेत आणि ताकदीनं हा लढा सुरू आहे. ह्यो सगळ्यात मोठा आनंद आहे. कारण प्रश्न आज न उद्या सुटतेत. फक्त एकजूट महत्त्वाची. जसं की कुटुंब असतं, कुटुंबातल्या मालकाने व्यवस्थित ते चालवायला लागतं. किंवा कुटुंब जरी एकत्रित राहिलं तर कसले संकट आले तरी तुटतात. कसले संकट येऊ द्या तुटतात म्हणजे तुटतात. तसं माझं कुटुंब, माझा मायबाप समाज महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा समाज आहे आणि मी त्यांचा मुलगा म्हणून काम करतो आहे. माझा मालक माझा मराठा समाज आहे. आणि ते एक झाल्यामुळं सगळे प्रश्न मराठ्यांचे आता सुटायला लागलेत. दादा, 29 ऑगस्टला तुम्ही पैठणला सभा घेतली. 1 ऑगस्टला लाठीचार्ज झाला. त्याच्या आदल्या दिवशी 31 तारखेलाही उपोषण उठवण्याचा प्रयत्न केला. 1 तारखेला लाठीचार्ज झाला. कोणी केलं सर्व हे? देवेंद्र फडणवीस. हे देवेंद्र फडणवीसने घडून आणलं सगळं गिरीश महाजनच्या माध्यमातून. गिरीश महाजनने जालना जिल्ह्यातले काही भाजपचे काही माकडं हाताखाली धरले होते. ते सगळ्यांना माहीत आहेत. त्यांचे नाव एक ना एक दिवस पुढे येणार आहेत सगळ्यांची. कारण त्यांच्यामुळं त्यांच्याच आई बहिणीला मार बसलेला आहे. त्यांना स्वतःची आई कधीच वाटली नाही. स्वतःचे ते तोंड करा तिकडं करा त्याचं. कधीच त्यांना दुसऱ्याची आई वाटली नाही. स्वतःच्या घरातली आई त्यांना फक्त आई वाटते. त्यांना कधी दुसऱ्याची आई वाटली नाही. म्हणून त्यांनी आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधाड्या करून टाकल्यात, मारून हाणून. इतकं मारलं की कधीच असं होत नव्हतं. ते घडून यांनी आणलं. कधी देशात राज्यात असला हल्ला झाला नसेल, इतका क्रूर हल्ला आमच्यावरती त्यांनी केला. परंतु माता माऊलींचा, माता भगिनींचा तळतळाट त्यांना 100% लागणार आहे. कारण इतकी वाईट कृत्य त्यांनी केलं. आम्ही शांततेत बसलो होतो. आमच्या लेकरांसाठी आम्ही आरक्षण मागत होतो, तर तुम्ही आमचे दगडं घालून, बंदुकीच्या दस्ते मारून, गोळ्या मारून, ते अश्रुधुळाच्या नळकंड्या फोडून आमच्या आया बहिणी तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असतानाही त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊ मारलं. इतकं घाण कृत्य या देशात कोणत्याच शाहीनं इथून मागं असणाऱ्या केलं नसेल. इतकं घाण कृत्य ह्या देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे. त्यामुळं मराठा समाज असो किंवा कुठल्याही सामान्य 18 पगड जातीतला माणूस असून ह्यो अन्याय सहन करू शकत नाही. आणि सगळ्यांवरती याने अन्याय केलेला आहे. कोणाला सोडल्या नाही. याने धनगरांवरती अन्याय केला, आरक्षणाचं आंदोलन फोडून. यांनी मुस्लिम असो, दलित असो यांच्यावर अन्याय केला. यांनी लिंगायत समाजावर अन्याय केला. यांनी बंजारा समाजावर अन्याय केला. यांनी समाजच सोडला नाही. यांनी छोट्या ओबीसी सामान्य असणाऱ्या सामान्य ओबीसींना त्रास दिला. याला फक्त याची खुर्ची आणि त्याच्याजवळचे आमदार एवढंच कळतं. त्याचे परिणाम भाजप संपवणार, तेव्हाच ते गप्प बसणार. इतका रोष जनतेत त्यांनी केला. कारण भाजपमध्ये सुद्धा सामान्य मराठ्यांना आता करमत नाही हे काम करायला. कारण मराठ्यांचा इतका द्वेष आहे त्याला. मराठ्यांविषयीच बोलतो, मराठ्यांच्या आरक्षणाविषयी बोलतो, खोट्या केसेस मराठ्यावर करतो. नुसत्या खोट्या केसेस. कोणावर उठला का आत टाकीन, जेलमध्ये टाकीन, गुन्हा दाखल करील, केशी करील, धमक्याच देतो नुसत्या. त्यामुळं लोक पुरते त्याला आता हे झालेले आहेत. कार्यक्रमात लावला लोकांनी त्याला आता कळन काच का 2024ला किती पैसे वाटेव म्हणा, किती योजना, तो काही कर. शेतकऱ्याचं पुरं वाटोळ केलं हे देवेंद्र फडणवीस. तो बघ नुसते माझ्या बघ म्हणा काय होतं दमदार. लाठीचार्ज झाल्यानंतर तुम्ही उपोषणाला बसलेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून मागणी केली. सरकारचे अनेक शिष्टमंडळ आले, मागणी पूर्ण झाली नाही.
मुंबईला गेलात, मुंबईला वाशीमध्ये तुम्ही थांबलात. त्या ठिकाणी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आले. त्यांनी अगोदर घोषणा केली होती, शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देईल. पूर्ण झाली त्यांची शपथ? नाही. तुम्ही ज्या दिवशी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार, मागणीच ती आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मागणी आहे. तुम्ही मध्येच जेच पाठवणार, तुम्ही मध्येच मंत्री पाठवणार, मला येड्यात काढणार. समाजानं ओळखलं आपलं लेकरू प्रामाणिक लढतंय, जेव्हाची बाजी लावून लढतंय. ह्या सरकारनं फसवलं, सगळे सोयरीची अंमलबजावणी करून आमकंच करून. आमची मागणी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे. हैदराबादच्या गॅजेटची, सातारा संस्थांच्या, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटची 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच आहेत. आमच्या या मागणीपासून आम्ही लांब नाही आहे. यांना आम्ही ठेप्याला आणल्याशिवाय सोडणार नाहीत आणि आम्ही आरक्षण तर मात्र ओबीसीतून यांच्याकडून घेणार आहेत. मग जी किंमत मोजायची वेळ येईल ती वेळेप्रसंगी आमची मोजायची तयारी. जेव्हा तुम्ही ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली, मराठा समाजाला कुणबी नोंदीही सापडल्या, त्यानंतर ओबीसी नेते एकत्र आले, एल्गार सभाही झाल्या आणि तुमच्या टार्गेटवर छगन भुजबळ आले, नंतर फडणवीस आले. नेमकं काय? ओबीसी नेते नाही एकत्र, समाज नाही एकत्र आला. छगन भुजबळने काढी लावली ही सगळं. हां, ते इतकं आपिसं आहे ते, त्याला दुसऱ्याचे एक ताट त्याला सहनच होत नाही, सहनच नाही होत त्याला. इतकं आपिसं आहे ते. कारण धनगरांचं मराठ्याचं चांगलं आहे, दिलं वादलं, त्याला फक्त भांडणं लावता येतात. ओबीसीचं आमचं चांगलं आहे, दिले भांडणं लावून. म्हणजे त्याला फक्त एवढं काम आहे, ज्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही धनगरांच्या, त्यांचं आमचं भांडण लावून दिलं. घेणं नाही देणं नाही, काहीच नाही. तू मागणं म्हणा छगन भुजबळला एसटीतून आरक्षण धनगरांच्या मागणीचं, नाही मागत ते. मी तरी छाती ठोकून सांगतो द्या म्हणून. माझा समाजही म्हणतो की धनगर मोठा झाला पाहिजे, धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना जास्तीच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे त्यांच्यासाठी. पण हे छगन भुजबळ ना खूप जातीवादी, खूप द्वेषानं बरबाडलेला आहे. मराठ्यांनीच त्याला आत्तापर्यंत मोठं केलं, मराठ्यावरच उलटाला ते. आणि त्याला सांभाळतो आहे देवेंद्र फडणवीस. त्यामुळं सामान्य ओबीसी आमच्या विरोधात नाही, आम्ही पण त्यांच्या विरोधात अजिबात नाही. फक्त ती छगन भुजबळ त्याच्या राजकीय स्वार्थापोटी, तो राजकारणी माणूस, राजकीय स्वार्थापोटी ते फक्त भासवित येतच आमचा विरोध आहे. अजिबात गावखेड्यात आमचा काही विरोध नाही. पुढे विधानसभेच्या निवडणुका आहेत. मराठा समाज म्हणून, मराठा नेते म्हणून काय तयारी आहे तुमची? किती सीट लढवणार आहात? नाही, ते नाही ठरलं आणखी. ते आता ती पुढची बैठक आहे, पुढं त्या बैठकीत ठरलं जाणार आहे. निवडणुकीच्या तारखा ठरल्यावर 4-8 दिवस आधी ठरवून पाडायचेत का लढायचे ते आम्ही सांगणार आहे. कारण निवडणुका पुढं ढकलल्या, त्यामुळं. आरक्षणाचा प्रश्न तुमचा मार्गी नाही लागला तर पुढचा भूमिका काय तुमची? पुढची भूमिका? हा, मग आता ते त्या बैठकीत ठरवू ना. नाही मार्गी लागला तर पाडायचे आहेत का लढायचे आहेत, जे आता बैठक होईल महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचे. कारण आम्ही 50-55 एकर नीट करून ठेवलं होतं बैठकीला. तुम्हाला माहिती आहे आजच बैठक घ्यायची होती, पण ते आता पुढं निवडणुका पुढं गेल्यामुळं आम्ही ते पुढं. आणि याला 20-22 लाख मराठा समाज येणार आहे बैठकीला, ती का थोडं येणार नाही. हे आम्ही आता आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे म्हणून छोटेखानी बैठक घ्यायची, काहीतरी चर्चा सत्र आपण करूयात म्हणून बोलवले. नसता घोंगडे बैठकीच्या तयारी चालू आहेत प्रत्येक तालुक्यात. आता गेवरेजसुद्धा 2 गाड्या आल्या होत्या. आम्ही त्यांना सांगितलं वापस जातो मी, कारण बैठकाला महत्त्व द्या, समाजाला महत्त्व द्या, तुम्ही थांबू नका, कारण काम सोडून यायचं नाही. तर मराठवाड्यात सगळ्या घोंगड्या बैठकीची तयारी सुरू आहे. इकडं विदर्भात पण घोंगड्या बैठकीची तयारी सुरू आहे. त्यामुळं बैठकाला कोणीच काम सोडून यायचं नाही हे जाहीर सांगितलेलं आहे आम्ही. त्यामुळं आम्हाला काय दाखायची गरज नाही कोणाला. आम्ही एक आहे इतका नाही इतका किती येत काय, आम्हाला काय दाखायची गरज नाही कोणाला. हां, आम्ही मराठी एक येते, सगळ्या दुनियाला कळून चुकला. आता एका हाकीवर लाखानं लोक येते, आम्हाला काय दाखायची गरज नाही कोणाला. मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी लागला नाही, कितपत काही नोंदी सापडल्यात. परत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आता दोन्ही मुद्दे घेऊन तुम्ही पुढे येणार आहात, नेतृत्व करणार आहात. कशी भूमिका राहील तुमची पुढची? आम्ही पहिल्यांदा तेच सांगितलेलं आहे, आत्ता तेच सांगतो. कारण आपण बदलत नाहीत कधीच, की ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा मराठ्याचा सध्या. त्यामुळं हे प्रश्न सुटल्याच्या नंतर धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न कसा मार्गी लागत नाही हे आम्ही बघणार आहे. कारण हे शब्दच दिलेला आहे. आणि शेतकऱ्यांचाही कसा प्रश्न मार्गी लागत नाही हे आम्ही बघणार आहे. फक्त 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्याचे सगळे प्रश्न सोडावेत असं सरकारला आपण सांगितलेलं आहे. जर नाही सोडले तर शेतकऱ्यांनी 2024 निवडणूक जी आहे तेच मिशन धरावं, तेच आंदोलन समजावं आणि यांना सत्यातून घालून टाकायचं, तेच आंदोलन. प्रमुख नेते टार्गेटवर कोण आहेत? नाही, टार्गेट म्हणजे हे बघा, असं काय आमचं आणि त्यांचं क्षेत्र होतं नाही, ते काय आमचे विरोधक बी नाही. फक्त आमचं म्हणणं आहे आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं, आमचा संयमाचा अंत बघू नये. आमच्या भावनेशीलही देवेंद्र फडणवीसांनी खेळू नये.
ते काय शत्रू नाहीत आमचे किंवा विरोधक बी नाहीत, त्याचं काय असण्याचं कारण बी नाही. पण त्यांनी ते डावं टाकायच्या बंद करून गोरगरीब मराठ्यांना खोड्या करायच्या बंद करायच्या. आणि आमचं हक्काचं आरक्षण आहे ना, ते द्या. नसतं आम्ही एकटेच 50-55% मोज म्हणा तू. हां, सगळ्यांचे पाठ पुरितो आम्ही एकटेच, काही अडचण नाही. आणि ज्या संकटाला सामोरं जायची तयारी त्याला जायला आम्ही तयार आहेत, खंबीर आहेत आम्ही. त्याची काळजी करू नको म्हणा. हो, आणि 113 झोपित होत आम्ही तुमचे उमेदवार. हां, ते बी सोडित नाहीत म्हणा, त्याचीही काळजी करू नको. 113 म्हणजे छगन भुजबळ आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, गिरीश महाजन आहेत, असे काही नाव असतील? नाही, ते वेळेवर सांगू ना, वेळेवर सांगून पाडून पण दाखवू कोण असतील ते. हां, पाडून बी दाखवू. आम्हाला कोण निवडून आणायचे तर आमचे का काय करायचे आहेत का तेही करून दाखवू. आम्हाला काय ठरतं आहे बैठकीत ते ठरल्याच्यानंतर क्लिअर चित्र असतं, आपलं अंधारात काहीच नसतं. मीडियाच्या समोर, महाराष्ट्रासमोर हां, पाडायचे आहेत का लढायचे. पण एक लक्षात ठेवा, आरक्षण नाही दिलं 113 गेले, रेल्वेने बी पैसे वाट. योजना बी तू 2-3 नाही, हजारात आण, हजारात. नाही झोपिले तर तिथून पुढं सगळे. हां, मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यानंतर ओबीसींचे परिषदा झाल्या, मोर्चे झाले. कुठेतरी दोन समाजामध्ये कटुता निर्माण झाली, ती कटुता दूर झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? असं तर तुम्ही काय सांगाल दोन्ही समाजाला? कटुता नाहीच आहे. छगन भुजबळ फक्त त्याच्या राजकीय स्वार्थापोटी तो राजकारणी माणूस ते भासवितोय. मी म्हणतो ओबीसीचं ना आमचं ओबीसीशिवाय धकतच नाही, आणि ओबीसीचंही आमच्याशिवाय धकत नाही. कारण आम्हाला रोज एकमेकाच्या सुखादुःखात उभा राहावं लागते. कोण छगन भुजबळ येऊ, कोण देवेंद्र फडणवीस, यांच्यामुळं काय आमच्या जिंदग्याकडे जाणार आहेत? आमच्या नोंदी निघाल्यात, आणि कशाला ओबीसी सामान्य ओबीसी विरोध करील? ओरिजिनल सरकारी नोंदी आहेत. समजा आमचा 7-12 निघाला वावराचा, कशाला विरोध करेल तो? हे सामान्याला कळतं सगळ्याला. तो फक्त भासवितोय त्याच्या राजकीय स्वार्थापोटी की विरोध येईन, काही विरोध नाही, आम्ही काय नाहीत, कोणाच्या विरोधात नाहीत, काय नाहीत. कोणी बळद भांडं निकत घेत नसतं. सामान्य धनगराला कळतं, सामान्य मुस्लिम दलिताला कळतं, सामान्य ओबीसीला कळतं, 18 बगड जातीला कळतं. जर मराठ्यांचा 7-12 सापड आहे, सरकारी नोंदी सापडल्यात त्यांच्या आरक्षणाच्या, त्यांना दिलं पाहिजे, त्यांच्या हक्काचं आहे. हे एकदम येड्या माणसालाही कळत. पण हे मुद्दाम राजकारणासाठी ते छगन भुजबळ तसं दाखवतो, त्याचं कोणीही ऐकणार नाही. हां, कारण सत्य स्वीकारणारं ही महाराष्ट्रातली जनता आहे. ती सत्य स्वीकारणार की मराठ्यांच्या नोंदी सरकारी सापडल्यात, मराठीला आरक्षण दिलं पाहिजे. आज 29 ऑगस्ट आहे, वर्षपूर्ती आहे तुमच्या आंदोलनाची. संपूर्ण राज्यातून या ठिकाणी समाज जमा झाला आहे. काय मार्गदर्शन करणार आहात? हेच आता चर्चा, आम्ही 1 वर्ष पूर्ण होते त्याबाबतच आता चर्चा करणार आहे. आता लगेच आम्ही सुरू करतो. आता नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि आज 29 ऑगस्ट रोजी या मराठा समाजाच्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झाले, आणि जरांगे पाटलांच्या उपस्थितीत या ठिकाणी राज्यभरातून मोजके प्रतिनिधी आले आहेत, आणि त्यांच्यासोबत जरांगे पाटील संवाद साधणार आहेत. कॅमेरामन पप्पूसह संजय सर्वदे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.